सुट्टी आली आली. आता आपण 1 मिनिटामध्ये ख्रिसमसला म्हणजे ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि त्यावर मी फक्त 1 मिनिटामध्ये माझं भाषण संपवणार आहे. हालेलुया. ओके. तर तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो, विशेषतः ज्या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि खरोखर साथीचा कार्यक्रम सादर करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं, याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. तसेच विशेषतः देवाचं वचन घेऊन सविता मनवायला याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. तसंच सुंदरचं क्वायर या ठिकाणी आलं आणि त्यांनी सुधारण आम्हाला चालू पासून सूरज त्यांची टीम त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि खरोखरच तुम्ही सर्वजण नसतात तर हे काही कार्यक्रम व्यस्त झाला नसतात. तुम्ही सर्व आहात याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो. हालेलुया. आता आपण प्रार्थना करूया, नंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि मग आपण आशीर्वाद घेऊया. पवित्र आणि थोर द्यावे प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, मान महिमा सन्मान देतो प्रभू. तुझ्या पायाजवळ येण्यासाठी सुंदरशी वेळ दिली आणि परमेश्वर हा ख्रिस्त कार्यक्रम तो आशीर्वादित केला, याबद्दल धन्यवाद देतो. सर्व लेकरांना, तुझ्या सेवकांना, तुझ्या लोकांना तो आशीर्वादित केलं आणि प्रभूचा गौरव करण्यासाठी प्रत्येकाचा उपयोग करून घेतला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वराचं सुंदर वचन तो आमच्यासाठी सांगितलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रार्थना करतो. परमेश्वरा येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिस्त रोज आमच्या अंतःकरणात जन्मात या म्हणून प्रभू दया कर. आमचा रोज ख्रिसमस आहे, रोज आमचा नाताळ आहे आणि म्हणून देवा त्यामध्ये आम्ही चालावं, वाढावं, गौरव करावं, शुभत्वाने त्यांना सांगावं म्हणून दया कर. परमेश्वरा तुला धन्यवाद देतो प्रभू की तू महान आहेस आणि परमेश्वरा आमच्यासाठी या भूतलावर तू जन्म घेतला आणि परमेश्वरा खरोखरच आमचं कारण केलं, याबद्दल मला धन्यवाद देतो, कारण की ते येशू नावामध्ये कारण आहे. परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो, ते येशू नाव महान नाव तो आम्हाला दिलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. जे आले त्या प्रत्येकासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आता प्रत्येक जण आपल्या घरी जाताना सांभाळून घेऊन जा, मार्गामध्ये संरक्षण कर आणि परमेश्वर हा ख्रिसमस प्रत्येकासाठी आशीर्वादाचा होऊ दे. कारण मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाची प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरी आम्हाला आणि जसे आमच्या ऋणात ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हाला सोड आणि आम्हाला पटकावू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून इथून पुढे सर्व काळ आपल्याबरोबर आणि देवाच्या सर्व प्रेलेकांबरोबर राहो. आमेन.